अकोल्यातील अन्वी मिर्झापूरचे माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांचा सिलेंडरसाठी रांगेमध्ये उभे असताना मृत्यू झाला आणि या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण हे चांगलंच तापलंय। हा गॅस सिलेंडर तुटवड्याचा पहिला बळी आहे अशी घणाघाती टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे आणि दुसरीकडे राज्यामध्ये पुरेसा इंधन साठा आहे असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं असून अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाईचा इशारा फडणवीसांनी दिलाय। अकोला तालुक्यातील अन्वी मिर्झापूरचे माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांचा गॅस सिलेंडरच्या रांगेत मृत्यू झालाय। माजी सरपंच शंकरराव शिरसाट हे शनिवारी यदुराज गॅस एजन्सी समोर सिलेंडर मिळवण्यासाठी रांगेत उभे होते। अचानक चक्कर येऊन शंकरराव शिरसाट हे खाली कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला। आधी तुम्ही ओटीपी देता मग तिथं कशाला बोलवता तुम्ही? त्यांना ओटीपी दिल्यानंतरही त्यांना 25 तारखेला गॅस आणतो म्हणत होते। परत त्यांना दुसऱ्या दिवशी बोलवलं, त्यांनी ओटीपी परत पाहिजे म्हणे। गॅसच्या लाईनीत उभे राहिले, ते जर उभे राहिले नसते त्यांचा जर गॅस आला असता। आज माझ्या सासू अशा आहेत की त्यांना चालता सुद्धा येत नाही, त्यांना ते तिथं जायचं काम पडलं आणि त्यांच्यामुळे अशी ही दुर्दशा ओढवली। शंकरराव शिरसाट यांच्या मृत्यूनंतर प्रकाश आंबेडकरांनी शासनाच्या नियोजन शून्य तयारीवर टीका केली आहे। गॅस सिलेंडरच्या तुटवड्याचा आज पहिला बळी गेला। शासनाने नियोजन व्यवस्थित केलं असतं तर कदाचित माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांचा जीव वाचला असता। केंद्र सरकार, राज्य सरकार या दोघांचा मी असताना धिक्कार करतो आणि यापुढेही गॅस सिलेंडरसाठी माणसं दगावणार नाहीत याची दक्षता त्यांनी घ्यावी हीच विनंती। माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांच्या मृत्यूनंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। जे लोक सांगतात ना की राज्यामध्ये मुबलक गॅस सिलेंडर आहे, त्यांना जरा हा फोटो पाठवा। अकोल्यातील अन्वी मिर्झापूरचे माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांना यदुराज गॅस एजन्सी समोर सिलेंडरसाठी रांगेत उभे असताना आपला जीव गमवावा लागलाय। सिलेंडर बुक करा आणि 25 दिवसात येईल असं वर तोंड करून सांगणाऱ्या आमदार मॅडमने शिरसाट कुटुंबियांची सर्वात आधी माफी मागायला हवी। तर गॅस सिलेंडरच्या रांगेत मारामाऱ्या होत आहेत। लोक आजारी पडत असल्याचं म्हणत राऊतांनी सरकारवर टीका केली आहे। जालन्यातील वानडगाव शिवारामध्ये पेट्रोल पंपावर मारहाणीची घटना घडली होती। 3 ते 4 जणांच्या टोळक्याकडून पंपचालकासह पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली होती। पण महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी गॅसच्या रांगेमध्ये मारामाऱ्या, लोक आजारी पडत आहेत आणि स्वतः तुमचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री म्हणतात गॅसची टंचाई आहे म्हणून भुजबळ म्हणतात। आधी कॅबिनेटमध्ये एकमत काय आहे ते पहा। तुमच्या सरकारमध्येच मतभेद आहेत, तुमचेच लोक गॅसवर आहेत। पोलीस बंदोबस्तामध्ये तुम्हाला सिलेंडरचं वितरण करावं लागते ठिकठिकाणी, हे कसलं लक्षण आहे? कुठेही एलपीजी कमी नाही, कुठेही पंपावर पेट्रोल कमी नाही। फक्त कुणीतरी एक पुडी सोडली, घाबरवलं सोशल मीडियाच्या माध्यमातून, त्यामुळे रांगाच्या रांगा काही डबकी घेऊन काही हे घेऊन साठवणूक करण्याकरता, साठा तयार करण्याकरता ह्या ज्या अफवा सुरू आहे, मीडियाच्या मित्रांना माझी विनंती आहे, सोशल मीडियांना विनंती आहे की जनतेला घाबरवेल असं कुठलंही स्टेटमेंट करू नका, असा कुठलाही तुमच्या सोशल मीडियाचा वापर करू नका। या ठिकाणी पर्याप्त एलपीजी आणि पर्याप्त पेट्रोल डिझेल देशामध्ये आहे। निश्चितपणे कोणी अफवा पसरवू नये। ज्यावेळी लोकांनी रांगा लावल्या होत्या त्याही वेळी आम्ही सांगत होतो की आपण रांगा लावू नका, पुरेसा साठा आपल्याकडे आहे। पण तरी काही लोक अफवा पसरवत होते। आता अफवा पसरवणाऱ्यांवरही आम्ही कारवाई सुरू केलेली आहे, त्यामुळे मला असं वाटतं की आता या रांगा लागणार नाही। अकोल्यातच नाही तर छत्रपती संभाजीनगरातही एकाचा मृत्यू झाल्याचं स्वतः पालकमंत्री संजय शिरसाट यांनी सांगितलंय। गॅसच्या रांगेमध्ये उभ्या असलेल्या छत्रपती संभाजीनगरमधील ऑटो चालकाचा मृत्यू झाल्याचं शिरसाट म्हणाले। अकोल्यातच नाही तर माझ्या शहरामध्ये सुद्धा गॅसच्या लाईन मध्ये उभा असताना एका ऑटो चालकाचा काल मृत्यू झालेला आहे। माझ्याकडे आता तुम्ही पाहिलं असेल अनेक लोक आजारी आहेत, आम्ही आता खायचं काय हा प्रश्न त्यांच्या समोर आहे।
म्हणून ह्या ऑटो LPG गॅसचे जे आहेत करते धरते यांच्यावर कारवाई करायला सरकारने आता कडक पावलं उचलली पाहिजे. छत्रपती संभाजीनगर शहरातील रिक्षा चालकांनी पालकमंत्री संजय शिरसाट यांची भेट घेतली आणि यावेळेला LPGचे दर वाढल्यानं रिक्षा चालकांनी आपल्या व्यथा मांडल्या आहेत. LPG गॅस पंप चालक भाव वाढवून मनमानी करत असल्याचा आरोप रिक्षा चालकांनी केलाय. छत्रपती संभाजीनगर शहरातील रिक्षा चालकांनी पालकमंत्री संजय शिरसाट यांची भेट घेतली. LPG गॅस पंप चालक भाव वाढवून मनमानी करत असल्याचा आरोप यावेळी रिक्षा चालकांनी केला. साहेब, मी पेशंट आहे, खायला पैसे नाहीयेत असं म्हणत व्यथा मांडणाऱ्या एका रिक्षा चालकाला शिरसाटांसमोर अश्रू अनावर झाले. संध्याकाळचं जेवण नाही माहिती राहतं आम्हाला. आता सध्या मला खायला पैसे नाही सर, मी पेशंट आहे. पैसे मला संध्याकाळी मी परेशान आहे सर. घर कसं का चालेल? 2 मुलं आहे मला. सर अजून विषय 1-2 मिनिट परत बोलतो. जे चार्जिंग रिक्षा आहे साहेब, ते चार्जिंग रिक्षा बेभाव कुठल्याही रेटनं घेऊन जातात. त्याच्यामुळे ऑटो रिक्षा चालक, लायसनधारक, परवानाधारक ते नंतरचा विषय. आता पालकमंत्री संजय शिरसाटांनी तात्काळ जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांना फोन लावला. दरम्यान ऑटो LPG चालक मनमानी करत असतील तर त्यांचं लायसन्स रद्द करा अशा सूचना संजय शिरसाटांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना दिल्या. आपल्याला तर आपल्या शहराचं पाहावं लागेल ना, पहिलं काय काय काहीतरी करावं लागेल ना. पण त्यांना फोन तर करा, कमीत कमी ॲटलिस्ट त्यांना विचारता खरं ना. मग काहीतरी आपल्याला त्यांच्यावर कंट्रोल तसा नसेल तर मग आपल्याला त्यांचं पेट्रोल पंपची NOC कॅन्सल करावं लागेल त्यांची. मग आपलं ते NOC कॅन्सल करून टाकू एकदम पेट्रोल पंपचं. तर कळलं त्यांना ठिकाणी होतील ते. त्यांच्यावर आपला कंट्रोल नाही, त्यांच्या रेटवर कंट्रोल नाही आहे. भोंदू अशोक खरातचं प्रकरण समोर आल्यानंतर राज्यामध्ये खळबळ माजलेली आहे. खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकरांना SITनं समन्स बजावल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय आणि दुसरीकडे शिवनिका ट्रस्टच्या आजी माजी सदस्यांचीही चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भोंदू खरात प्रकरणात तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने शिवनिका ट्रस्टच्या सदस्यांकडे मोर्चा वळवलाय. शिवनिका ट्रस्टचे सर्व व्यवहार SITच्या रडारवर आले असून रुपाली चाकणकरांना समन्स बजावल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. शिवनिका संस्थांच्या सर्व आजी माजी सदस्यांची चौकशी होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. SIT सर्व आजी माजी सदस्यांना चौकशीसाठी बोलवणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे रुपाली चाकणकरांची देखील SIT कडून आता चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जाते. SITने शिवनिका ट्रस्टच्या बँक खात्यांचे तपशील, मागील काही वर्षातील व्यवहारांची कागदपत्र ताब्यात घेतली. शिवनिका या ट्रस्टच्या विश्वस्त मंडळातील नावं: रुपाली चाकणकर, डॉक्टर जितेंद्र गणपतराव शेळके, कल्पना अशोक कुमार खरात, सुभाषराव केशवराव जमे, ललित प्रकाश गोफणे, नंदकिशोर तुकाराम काटोरे. मला असं वाटतं की पोलीस योग्य पद्धतीने कारवाई करत आहे, पारदर्शी कारवाई करत आहे आणि समन्स देणे म्हणजे काय त्या ठिकाणी अंतिम नाही आहे. शेवटी तपास होणं आवश्यकच आहे. प्रत्येकाचा तपास होतो. एखाद्याचं नाव आलं, उद्या समजा कुणाचे नाव आलं, पोलीस तपास करतात. पोलिसांना योग्य वाटलं तर कारवाई करतात, नाही वाटलं तर त्या ठिकाणी घरी पाठवतात. त्यामुळे समन्स म्हणजे खूप काही भूकंप पडला असं नाही आहे. समन्स सर्वांनाच येत राहतात. त्यामुळे समन्सवर काय कारवाई होईल त्यामध्ये त्यांच्या बयानामध्ये, त्यांच्या पोलिसांच्या चर्चेमध्ये, पोलीस जेव्हा बयान घेतील किंवा जे काही पुढच्या काळात त्या केसमध्ये तथ्य समोर येतील त्यावर पुढची कारवाई होत असतं. खरातला 39 आमदार भेटले पण माझंच नाव का असं विधान केसरकरांनी केलं होतं. तर केसरकरांनी 39 आमदारांची नावं बाहेर काढून भांडाफोड करावा असं आव्हान आता सुषमा अंधारेंनी दिलंय. असल्याबद्दल एकाबद्दल काहीतरी बोलणं हे चुकीचं आहे आणि एवढी लोक भेटून गेली, जवळजवळ 39 आमदार भेटून गेले, माझंच नाव का हा प्रश्न आहे. कसं आहे की मी शिवसेनेचं ज्यावेळेला वाईट काळ आणि संघर्षाचा काळ होता त्यावेळेला मी शिवसेनेची बाजू ही महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडली. केसरकर म्हणतात माझी चौकशी का करायची नाही, तर मग मी सगळ्यांचा भांडाफोड करेन. मी या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर, सगळ्या चॅनल्सच्या समोर मी अपील करते, आवाहन करते की केसरकर एकदा भांडं फोडाच एकदा भांडं. ही जी कोणी 39 नावं आहेत ना, ती 39 नावं येऊ देत. जे कोणी 8-9 मंत्री आहेत ते येऊ देत.
जे कोणी 2-3 पोलीस ऑफिसर आहेत ते येऊ देत, जे कोणी ब्युरोक्रेट्स आहेत त्याच्यामधले जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांची नावं येऊ देत, आणि केसरकर हे तुम्हीच सांगू शकता. प्रत्येक फोटोमध्ये खरात सोबत असलेल्या नामकर्ण आवारे कोण केसरकरांनी सांगावं असं अंधारे यांनी म्हटलेलं आहे. तर आवारे ब्लॅकचे पैसे व्हाईट करण्याचं काम करत होता असा आरोपही अंधारेंनी केला. या नामकर्ण एकनाथ आवारेची जेव्हा माहिती घेतली, विशेषतः संगमनेरमध्ये असेल, सिन्नरमध्ये असेल, सिन्नरच्या आजूबाजूच्या वाड्या असतील तिथे असेल, जेव्हा याची माहिती घेतली तेव्हा असं लक्षात येतं, लोक दबक्या आवाजात सांगतात की अनेक बड्या नेत्यांचे, अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे पैसे ब्लॅकचे व्हाईट करायचं काम हा जगदंब पतसंस्थेमार्फत करत होता. खरं की खोटं पोलिसांनी तपासावं, पण याला रेकॉर्डवर आणणं गरजेचं आहे. बघा, चाकणकर, केसरकर, खरात आणि चौथा माणूस आहे नामकर्ण. या नामकर्णचं केसरकरशी काय संबंध आहे? ये रिश्ता क्या कहलाता है? तिघजण काय काळजीने याचं म्हणणं ऐकताय? कुठल्या आर्थिक व्यवहाराबद्दल तुम्ही बोलताय? केसरकर, यू शुड स्पीक आउट. तुमची देहबोली जी अशी ततमम करणारी देहबोली आहे त्यावरनं तुम्ही निश्चित काहीतरी माहिती दडवताय. ज्या अर्थी तुम्ही म्हणताय की मी भांडाफोड करेल, मी एकटाच का जाऊ जर म्हणताय, तर नकाच एकटे जाऊ, सगळ्या सवंगड्यांना सोबत घ्या, सगळ्या सवंगड्यांची नावं तुम्ही सांगा, हे आम्ही सांगितलं पाहिजे. भोंदू अशोक खराच्या पोलीस कोठडीमध्ये पुन्हा वाढ करण्यात आलेली आहे. विशेष न्यायालयाकडून खरातला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 1 एप्रिलपर्यंत भोंदू खरातचा कोठडीमध्ये आता मुक्काम असणार आहे. भोंदू बाबा अशोक खराच्या पोलीस कोठडीत नाशिक जिल्हा कोर्टानं 1 एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. महिलांवरील अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या खरातचा तपास करण्यासाठी अधिक कालावधीची गरज असल्याचं एसआयटीनं कोर्टात सांगितलं. सकाळी 11:30 वाजता भोंदूबाबा खरातला पोलीस बंदोबस्तात न्यायमूर्ती श्रीमती MV भराडेंच्या कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी एसआयटीचे तपास अधिकारी किरण सूर्यवंशी आणि सरकारी वकील शैलेंद्र बागडेंनी खरातच्या 3 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. शैलेंद्र बागडे, सरकारी वकील: आरोपी हा मास्टर माइंड आहे. तपास अधिकाऱ्यांना तो सहकार्य करत आहे. त्याच्या मोबाईलमधून जो डेटा रिकव्हर झालेला आहे तो समोरासमोर घेऊन चौकशी करायची आहे. पीडितांना जे पाणी, पेढे आणि खाद्यपदार्थ देत होता तेही तपासायचं आहे. हे प्रकरण अत्यंत संवेदनशील आहे. महाराष्ट्राचं आणि देशाचं लक्ष या प्रकरणाकडे आहे. त्यानं खरेदी केलेली मालमत्ता आणि सर्व प्रॉपर्टीची माहिती घ्यायची आहे. या प्रकरणाची व्याप्ती खूप मोठी आहे. अनेक पीडिता धाडस करून समोर येऊन जबाब देत आहेत. त्यामुळे पोलीस कोठडीची आम्हाला आवश्यकता आहे. आम्हाला आणखी 3 दिवस पोलीस कोठडी हवी आहे. अनेक महिलांना त्यानं भामटेगिरी आणि भोंदूगिरीच्या नावाखाली फसवलंय. अनेक महिलांचं आयुष्य त्यानं उद्ध्वस्त केलंय. सचिन भाटे, आरोपीचे वकील: सरकारी वकील आणि पोलीस रिमांड वाढवून मागण्यासाठी जी कारणं देत आहेत ती त्यांनी आधीही दिलेली आहेत. मागच्या रिमांडमध्ये पेनड्राईव्ह आणि व्हिडिओ अद्याप पूर्णपणे जप्त करायचे आहेत असं म्हटले होते. आताही ठोस असं कारण सांगितलं जात नाही. त्याची मालमत्ता आणि इतर सर्व माहिती घेण्याचा युक्तिवाद आधीही केला होता. वेगळं काहीही कारण नाही. जप्त मुद्देमालात पैसे, लॅपटॉप, एक मोबाईल, काळ्या रंगाची रिव्हॉल्व्हर आहे ज्याचा रीतसर परवाना आहे. जिवंत काडतुसं आणि वापरलेल्या शेल्स अशा गोष्टी होत्या, त्या आता कोर्टासमोर ठेवल्या जात आहेत. बाकी उर्वरित गोष्टींचा तपास करण्यासाठी आता आरोपीच्या कोठडीची आवश्यकता नाही असं आमचं म्हणणं आहे. शैलेंद्र बागडे, सरकारी वकील: मोबाईलचा फॉरेन्सिक डेटा आम्हाला प्राप्त झालेला आहे. त्यातील कोणाचे नंबर कोणत्या नावानं सेव्ह केलेत त्याची माहिती आरोपीच देऊ शकतो, म्हणून आरोपीकडे चौकशी करायची आहे. M काळे, पीडितेचे वकील: आरोपी तपासात खरी उत्तरं देत नाही, सहकार्य करत नाही. पीडितांनी धैर्य दाखवून तपास यंत्रणेसमोर यायला सुरुवात केली आहे. अनेक कुटुंब या प्रकरणात उद्ध्वस्त झाली आहेत. आपण या प्रकरणाची दाहकता समजून घ्यायला हवी. यंत्रणेला पुरेसा वेळ तपासासाठी मिळायला हवा. कोर्ट: केस डायरी पाहिल्यावर तपासात प्रगती असल्याचं दिसतंय. आरोपीनं एकसारखा गुन्हा वारंवार केलेला आहे. अनेक पीडितांवर त्यानं अत्याचार केलेत. रिमांड रिपोर्टनुसार तपास अद्याप पूर्ण झालेला नाही. अनेक गोष्टी अद्याप तपासायच्या बाकी आहेत. आरोपीला 1 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. भोंदू अशोक खरात महिलांना कसं फसवायचा याची मोडस ऑपरेंडी समोर आली आहे. तू सुंदर आहेस, नवऱ्याला तुझी केपेबिलिटी ओळखता येत नाही असं म्हणत खरात महिलांना भुलवायचा. दुसरीकडे खरातच्या ओकस कार्यालयाची एसआयटीकडून पुन्हा तपासणी केली जाते. खरातच्या केबिनमधील उच्च दर्जाच्या काचा पाहून पोलीस थक्क झाले.
नाशिकच्या भोंदूबाबा खरातचे रोज नवनवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. खरात गोड बोलून, स्तुती करून आणि भावनिक पातळीवर जवळीक साधून महिलांना जाळ्यात ओढायचा. भोंदू खरातची आणखी एक विचित्र मोडस ऑपरेंडी समोर आली. तू खूप सुंदर आहेस, तुझा पती तुला समजून घेत नाही, तुझी खरी क्षमता कुणालाच कळत नाही, अशा प्रकारे गोड बोलून खरात महिलांना जाळ्यात ओढायचा. खरात समोरच्या व्यक्तीच्या भावना आणि देहबोलीचा अभ्यास करून त्याच पद्धतीनं संवाद साधत विश्वास संपादन करत होता. मनातील भीती, असुरक्षितता आणि भावनिक कमकुवत बाजू ओळखून खरात समोरच्या व्यक्तीला आपलंसं करायचा. विशेष तपास पथकानं शनिवारी खरातची सलग 10 तास कसून चौकशी केली. नाशिकच्या कॅनडा कॉर्नर भागातील कार्यालयाची ही झाडाझडती घेण्यात आली. या कार्यालयातील अत्युच्च दर्जाच्या काळ्या काचा पाहून पोलीसही थक्क झाले. कॅनडा कॉर्नरमधील हे 210 चौरस फुटांचं कार्यालय म्हणजे भोंदू खरातचा महिलांवरील लैंगिक अत्याचाराचा अड्डा बनलं होतं. लैंगिक अत्याचार प्रकरणी बेड्या ठोकलेल्या भोंदू खरात याच झेड ब्लॅक काचांच्या आड महिलांचं लैंगिक शोषण करायचा. शनिवारी फॉरेन्सिक टीम आणि पोलिसांनी केलेल्या तपासणीत ही धक्कादायक बाब उघड झाली. खरातच्या आर्थिक व्यवहाराची ईडीकडून चौकशी होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. खरात संपर्कातील वरिष्ठ अधिकारी, व्यावसायिक आणि उद्योजकांचा काळा पैसा जमा करून व्याजानं द्यायचा. खरात हवालामार्फत देशविदेशात कोट्यवधींची हेराफेरी करायचा. खरातच्या आर्थिक गैरव्यवहाराच्या रॅकेटची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता आहे. खरातच्या आर्थिक व्यवहारांचा अहवाल ईडीकडे जाण्याची शक्यता आहे.